कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं आज महापालिका कर्मचारी संघाच्या वतीनं उग्र निदर्शनं करण्यात आली। कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अन्यथा गुरुवारपासून काम बंदचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारसा हक्कानं तसंच अनुकंपाखाली नोकरी मिळावी, हंगामी कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत मिळावं, रिक्त पदांवर भरती करावी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, वेतनातील फरक द्यावा अशा 23 मागण्यांसाठी कर्मचारी संघानं एप्रिल महिन्यात संपाचा इशारा दिला होता। त्यावेळी या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं, पण अजूनही एकाही मागणीबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही। त्यामुळं महापालिका कर्मचारी संघाच्या वतीनं आज संध्याकाळी विठ्ठल रामजी शिंदे चौकात निदर्शनं करण्यात आली। मंगळवारी सुद्धा पुन्हा निदर्शनं केली जातील, तर बुधवारी काळ्या फिती लावून काम केलं जाईल। तरीही मागण्यांची पूर्तता झाली नाही तर गुरुवारपासून काम बंदचा इशारा देण्यात आलाय। यावेळी कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे, विजय चरापले, अजित तिवले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते।